आपण राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना त्यांचा परिचय थोडक्यात करून घेतला होता. लोकांचा राजा शाहू छत्रपती या पुस्तकाच्या आधारे. आता या काळामध्ये शाहू छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आयुष्यात घडलेलं एक मोठं प्रकरण, त्याला वेदोक्त प्रकरण म्हणतात, त्यावर आपण चर्चा करूया. आणि या वेदोक्त प्रकरणानंतर कोणकोणत्या घटना घडल्या, अ, आणि त्यातल्या त्यात एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे संत साहित्याचं जे काही अ, विवेचन म्हणा, चिंतन म्हणा, समीक्षण म्हणा किंवा समीक्षा, या समीक्षेचा प्रारंभ सुद्धा वेदोक्त प्रकरणातल्या काही घटनांमध्ये. त्यावर आधारित एक पुस्तक मी त्या काळात लिहिलं होतं. त्या काळात म्हणजे आता 22-23 वर्षापूर्वी. तर त्याचं शीर्षक आहे वेदोक्त प्रकरण व संत साहित्य. म्हणजे संत साहित्य समीक्षा ही आता मोठ्या प्रमाणात आपल्या पुढे येते आहे, आली आहे. पण तिच्या पाठीशी वेदोक्त प्रकरण आहे, हा निष्कर्ष काही कोणी काढला नाही. तो निष्कर्ष या पुस्तकात मी काढला आहे. तर या पुस्तकामध्ये दोन लेख आहेत. एक आहे वेदोक्त प्रकरण व संत साहित्य, आणि दुसरं आहे वारकरी संप्रदाय आणि त्याचं जे एकंदर कार्य आहे त्यावर. तर 2005 मध्ये हे पुस्तक जिजाई प्रकाशनने प्रकाशित केलं. 22 सप्टेंबर 2005 कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं. तर अशा या वेदोक्त प्रकरणाचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे काय एवढं आपण त्यावर चर्चा करतो आहोत. तर त्याला महत्वाचं कारण असं की नारायण भटजी, जो अतिशय साधारण माणूस होता, खूप काही असं विद्वान गृहस्थ होते, फार मोठ्या पदावर होते, आणि त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून टिळकांसारख्या लोकांनी, म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा जो नेता आहे अशा व्यक्ती, त्याची बाजू घेण्याकरता शाहू छत्रपतीच्या विरोधात इंग्रजांकडे तक्रार करून हे राज्य खारिज करावं अशी मागणी करणं, हा अतिशय भयानक प्रकार एका महामानवांकडून झाला. आता टिळक हे महामानवच आहे, कारण त्यांचं इतर क्षेत्रातलं कार्य मोठं आहे. स्वातंत्र्य चळवळीतलं त्यांचं कार्य मोठं, काँग्रेसच्या निर्मितीत त्यांचं योगदान मोठं, आपण त्यांना या अर्थाने महामानव म्हणतो. पण महामानवाचे पाय सुद्धा किती मातीचे असतात, किती खालच्या पातळीवर एखादी व्यक्ती जाऊ शकते, हा अनुभव महाराष्ट्राने 100-125 वर्षापूर्वी होता. आता याही गोष्टीला 100 वर्षाच्या वर काळ होता. आपण 2025 मध्ये बोलतो आहोत. 2022 मध्ये शाहू छत्रपती गेले. 3 वर्षापूर्वी त्यांची स्मृती शताब्दी होती, आणि 1899 मध्ये वेदोक्त प्रकरण घडलं. आता हे वेदोक्त प्रकरण घडलं, राजाराम शास्त्री भागवत यांनी जे एक महत्वाचं काम केलं की शाहू छत्रपतींना हा नारायणपंजी शूद्र म्हणतो आहे, हे सांगण्याचं काम केलं. तर त्याबद्दल यरी फडके यांनी लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती, राजर्षी शाहू नावाचं एक पुस्तक त्यांचं आहे. त्या पुस्तकात ही माहिती दिली आहे. ती या आता ह्या ज्या पुस्तकाचा मी उल्लेख केला त्यात ती नाही आहे, कारण या पुस्तकाच्या लिखाणानंतर मला ही माहिती मिळाली की नारायण भटजींनी शाहू छत्रपतींना हीन लेखलं, एका राजाला हीन लेखलं. एकमेव संस्थानिक जे होते महाराष्ट्रातील शिल्लक असलेले त्यांना हीन लेखलं. त्याची काय स्थिती आहे, यदी फडके असं म्हणतात, जेव्हा नारायण भटजीला आणायला शाहू महाराजांचा बग्गीवान गेला, म्हणजे जो गाडीवान गेला, बग्गीवान नाही म्हणता येईल, गाडीवान म्हणता येईल, ड्रायव्हर गेला गाडी घेऊन, तर तेव्हा नारायण भटजी घरी नव्हते. मग नारायण भटजी कुठे होते? तर त्या नारायण भटजीच्या बायकोला गाडीवालांनी प्रश्न केला की नारायण भटजी कुठे आहेत? तर तिने संतापाने उत्तर दिलं खेकसून त्याच्यावर, की गेले असतील शेण खायला. आता शेण खायला जाणे किंवा शेण कोणी खाऊ शकतं का? आता आपण पाहतो की बरेच लोक आईपेक्षा गाईला महत्व देतात आणि गाईचं शेण खातात, आईला वृद्धाश्रमात ठेवतात. असा काळ आलेला आहे. हा 2014 पासूनचा आतापर्यंत 10 वर्षाचा काळ, आता 11 वर्ष होत आहेत. या काळामध्ये बरेच लोक रस्त्यावरती शेण खायला लागलेले आहेत. पण नारायण भटजी शेण खायला गेला असं जेव्हा म्हटलं नारायण भटजीच्या बायकोनी, त्याचा अर्थ वेगळा होता. कारण नारायण भटजी तेव्हा वेश्यावस्थित गेले होते, आणि त्या वेश्यावस्थित नारायण भटजीला आणायला गाडीवान गेला तेव्हा दारू प्यायलेल्या अवस्थेत होते. म्हणजे दारू प्यायलेली व्यक्ती जी वेश्यावस्थित सापडते, आणि ती वेश्यावस्थित गेले आहे त्यांच्या बायकोला माहित आहे, म्हणजे चरित्रहीन माणूस आहे.
आणि आंघोळ न करता पूजा करणारा, आंघोळ न करता मंत्र सांगणारा शाहू छत्रपतींना म्हणतो तुम्ही शूद्र आहात. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या एकंदर चारित्र्यालाच कलंक लावणारी आहे, त्याच कलंक लावणारी आहे. म्हणून रामदास स्वामींनी जे म्हटलंय, ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ, हे जे वाक्य आहे ते नारायण भटजीच्या सारख्या लोकांसाठी आहे. म्हणजे जो आंघोळ करून येत नाही, वेशेच्या अवस्थेत जातो, दारू पेलेल्या अवस्थेत महाराजांना मंत्र म्हणतो आणि महाराजांना शूद्र म्हणतो. आता या ठिकाणी आणखी एका गोष्टीचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. शेण खाणे म्हणजे काय? आता जे शेण खातात ते मूर्ख अंधभक्त आहेत, पण ब्राह्मण लोक दरवर्षी शेण खातात आणि तो शेण खाण्याच्या कार्यक्रमाला म्हणतात श्रावणी, आणि तो श्रावण महिन्यात घडतो. मग ऋग्वेदी ब्राह्मण असतील तर ऋग श्रावणी असते, यजुर्वेदी ब्राह्मण असतील तर यजुश्रावणी असते. अशा तऱ्हेने ब्राह्मणांच्या ज्या इतर अनेक शाखा आहेत त्या शाखांची स्वतंत्र श्रावणी असते. ते स्वतंत्रपणे ते शेण खातात. मग गाईचं शेण, गाईचं तूप, गाईचं मूत, गायचं मांस सुद्धा, गायचं तूप सुद्धा, ह्या अनेक गोष्टी एकत्र करतात. त्याला पंचगव्य म्हणतात. पंचगव्य म्हणजे गायीच्या 5 गोष्टी एकत्रपणे खाण्याचा कार्यक्रम. अशा तऱ्हेची एक बफे पार्टीच ती असते, पण तिला अतिशय महत्वाचं स्थान आहे ब्राह्मणांच्या आयुष्यात. कारण वर्षभर जी काही पापं त्यांनी केली असतील त्या शेण खाण्याच्या या कार्यक्रमामुळे धुतली जातात, असा त्यांचा समज आहे. इतरांनी काही दोष केले, अपराध केले, तर त्यांना त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होते, पण ब्राह्मणांना ती शिक्षा होत नाही. निवड शेण खाल्लं तर सगळे अपराध माफ होतात. अशा प्रकारचा विचित्र प्रकार ब्राह्मणांनी निर्माण केला. ते शेण अजूनही खातात, अधिकृतपणे खातात, मंत्र म्हणून खातात, समंत्र खातात. त्याचे कार्यक्रम मंदिरात होतात किंवा सभागृहात होतात. आणि अशा या कार्यक्रमाचं जे महत्व आहे, एक यवतमाळला घडलेली घटना आहे आणि त्या तुम्हाला सांगतो. यवतमाळ विवेकानंद विद्यालय नावाची एक शाळा आहे आणि ती संस्कृती संरक्षकांची शाळा आहे, RSS वाल्यांनी निर्माण केलेली शाळा. तर साधारणतः 30 एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा 25 वर्ष झाले असतील. तर त्या 25 वर्षापूर्वी एक घटना घडली यवतमाळमध्ये. त्या शाळेतल्या 8व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी दारूची बाटली, बिअरची बॉटल आपल्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवली आणि ही शिक्षकाला दिसली आणि तो म्हणाला की कोणी आणली ही दारूची बॉटल? तर कोणी काही सांगायला तयार नाही. तेव्हा त्या फडणवीस नावाचे एक मुख्याध्यापक होते, आता गेल्या वर्षी वारले ते. तर त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षा दिली की रस्त्यावर शेण खायचं. म्हणजे त्या शाळेसमोर जो रस्ता होता, त्या रस्त्यावर किती वाहनं जातील, किती लोक जातील, त्यांच्या पायदळी किंवा जनावरं असतील, त्यांच्या खुरांनी किंवा पायांनी तुडवलं गेलेलं शेण त्यांनी 8व्या वर्गाच्या मुलांना खाऊ घातलं. ही घडलेली घटना आहे. आणि त्यामुळे पालक मग कोर्टात गेले, त्यांच्या विरोधात केस चालली. त्या कोर्टात ते फडणवीस नावाच्या हेडमास्टरनी सांगितलं की शेण खाणे ही आमची संस्कृती आहे. म्हणजे संस्कृतीच्या नावाने, धर्माच्या नावाने किती घाणेरड्या गोष्टी आपण प्रतिष्ठित करतो याचंही भान त्यांना नाही. आणि फडणवीस हे साधारण व्यक्तिमत्व नव्हतं, तर RSSच्या उच्चस्तरीय नेत्यांमध्ये, गुरूंमध्ये, गुरुजींमध्ये त्यांचं स्थान होतं. अशा व्यक्तींनी कोर्टात सांगितलं की आमची ही संस्कृती आहे. आता संस्कृती आहे म्हटल्यामुळे फडणवीसांना काही शिक्षा झाली नाही, ते सुटले, किंवा ब्राह्मण असल्यामुळे सुटले असतील, त्यांना विशेषतः सवलत आहे. तर ही घटना घडलेली आहे, ही मी पाहिलेली घटना आहे, मी माझ्या हयातीतली. आणि मी जेव्हा श्रावणी पौर्णिमा लेख लिहिला चित्रलेखामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये घटना नमूद केली आहे. आणि सणांची सत्यकथा हे जे पुस्तक छापलं आहे विश्वकर्मा पब्लिकेशननी, त्याच्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे. म्हणजे अधिकृतपणे नोंद झालेली गोष्ट आहे. हे आत्ता सुद्धा ब्राह्मण लोक शेण खातात आणि इतरांच्या अपराधांना मोठा गुन्हा समजतात. नारायण भटजीची अवस्था अशी होती, यदी फडकेंनी सांगितलेल्या ह्या पुस्तकात. तर ज्या नारायण भटजींनी अशा तऱ्हेने वाईट अवस्थेत असतानाही, चरित्रहीन असतानाही शाहू छत्रपतींना ही लेखलं, त्या नारायण भटजींना वाचवण्याकरता टिळकांसारखे लोक पुढे आले. एवढंच नाही तर विजापूरकर नावाचे राजाराम महाविद्यालयातले प्राध्यापक होते, त्यांनी शाहू महाराजांच्या विरोधात लेख लिहिले. ज्या शाहू महाराजांच्या संस्थांचं अनुदान ज्या महाविद्यालयाला मिळत होतं आणि ज्या विजापूरकरांना समर्थ नावाचं साप्ताहिक ते काढायचे, त्यालाही अनुदान मिळत होतं, तर ते अनुदान मग महाराजांनी बंद केलं. महाराजांनी बंद केलं म्हणून ते अनुदान, म्हणून त्याच्या विरोधात टिळकांनी गरळ ओळखलं आणि तेही मग अशा तऱ्हेने त्यांच्या विरोधात गेले. मग पुढे ती केस चालली. मी सांगितलं की शाहू महाराजांच्या विरोधात जे खटले चालले मुंबईच्या कोर्टामध्ये,
कारण त्या इंग्रजांचं जे कोर्ट होतं मुंबईला होतं. पण त्यात अनेक पुरावे समोर आले की शाहू महाराज कुठेच चुकले नाही. त्यांनी नारायण भटजीला नोकरीवरून काढलं कारण तो काम करत नव्हता, नो वर्क नो पे. आणि विजापूरकर ज्यांना अनुदान मिळत होतं ते अनुदान का बंद केलं? कारण ते संस्थांच्या विरोधात बोलले, संस्थांच्या विरोधात लिहिलं. मग त्या विजापूरकरांनी, आता तळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातलं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचं निवास होता. नंतर त्यांच्या नावाने तिथे विद्यालय आहे. आपण गेला तर ते पाहायला मिळतं, मी पाहायला नाही. ते अशा विजापूरकरांना मदत कोणी केली? टिळकांनी केली. आणि तेव्हा एक शंकराचार्य होते, ब्रह्मनाळकर, तेही शाहू महाराजांच्या विरोधात गेले. त्या शाहू महाराजांनी त्या शंकराचार्याला सुद्धा नोकरीवरून काढून टाकलं. आणि ती शेवटी नोकरीच होती ना. तो जगद्गुरू असेल, त्या शंकराचार्य पीठाचा प्रमुख असेल, त्यांनी त्याच्या शिष्याला त्या ठिकाणी नेमलं. आता ज्या ब्रह्मनाळकराला, ज्या शंकराचार्याला शाहू महाराजांनी नोकरीवरून काढलं, त्याची पुण्यातून हत्तीवरून मिरवणूक काढली टिळकांनी. हा संघर्ष कसा किती खालच्या पातळीवरचा होता. एका राज्यकर्त्याला तुम्ही राज्य करू देत नाही, त्याला निर्णय घेऊ देत नाही. आणि हे 1899 झालेलं प्रकरण जे आहे ते कोणत्या पार्श्वभूमीवर झालं? जेव्हा 1896 मध्ये दुष्काळ पडला होता, लेखची साथ नुकतीच येऊन गेली होती. आणि लोक दुःखाने होरपळत होते. आणि त्या लोकांना दुःखापासून वाचवण्याकरता शाहू छत्रपतींनी अशी एक व्यवस्था केली होती की कोणालाही त्रास होऊ नये, दुष्काळात लोकांना रोजगार मिळावा. आणि रोजगार मिळालेल्या मुली स्त्रियांना, ज्यांना बाळ असेल, त्यांना, लहान मुलांना बाल संगोपन गृह त्यांनी निर्माण केली होती. आणि पूर्ण परिसर जो आहे त्यांच्या संस्थांचा, त्या परिसरामध्ये संदेश जावा याकरता टेलिफोनच्या तारा त्यांनी जोडल्या होत्या. आणि स्वतः शाहू महाराज हे घोड्यावर बसून सगळ्या ठिकाणची पाहणी करत होते की लोकांना दुष्काळात मदत होते की नाही. दुष्काळांची मदतगृह त्यांनी केली. आणि विशेषतः रोजगारासाठी ज्या मुली स्त्रिया आल्या आहेत, त्यांच्या बालांसाठी, बालकांसाठी संगोपनगृह काढली. आणि जे रोग होते, प्लेग सारखा रोग आहे, तो नाहीसा करण्याकरता जो अधिकारी नेमला होता भास्करराव जाधव, त्यांच्या देखरेखीखाली सगळा हा प्रकार चालू असताना 1899 मध्ये वेदोक्त प्रकरण घडलं. का? तर एका ब्राह्मणाला नोकरीवरून काढलं म्हणून. म्हणजे नोकरीसाठी अशा तऱ्हेने घटपट करणारे, झटपट करणारे ब्राह्मण पाहिले की आताही त्यांची कीव येते आणि केळं सुद्धा येते. या पार्श्वभूमीवर म्हणजे ह्या अनेक घटना आहेत, त्याचे खूप बारकावे आहेत. सगळ्या बारकावे चर्चा एका वाटात करणं शक्य नाही. त्यावर स्वतंत्रपणेच आपण केव्हा तरी चर्चा करू. म्हणजे ज्या कुटील कारस्थानं करणाऱ्या टिळकांनी शाहू महाराजांना त्रास दिला आणि अवतीभोवतीच्या संस्थानिकांना, जे ब्राह्मण संस्थानिक होते, त्यांना एकत्र केलं, लोकांना त्यांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. अशाच काळामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी संत साहित्याची चिकित्सा केली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे महाराजांना अनुकूल का होते? कारण त्यांचे वडील त्यांच्याच दरबारामध्ये पेशकार होते. कोल्हापूर संस्थान म्हणजे करवीर संस्थान म्हणजे पेशकार नावाचं जे एक पद आहे, त्या पदावर त्यांचे वडील होते. आणि ज्या ठिकाणी आता मराठा वसतिगृह आहे, आता यापूर्वी उल्लेख केला मी, त्या मराठा वसतिगृहातच त्यांचं बालपण गेलं होतं. म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे अतिशय मोठे विद्वान म्हणून नावाजले होते. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची स्तुती केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मृत्यूलोक लिहिला आहे. म्हणजे इतका मोठा माणूस जो आहे, ज्ञानी, ज्ञानवंत, अशा माणसाने त्या काळात शाहू महाराजांची बाजू घेतली. आणि 1895, 1899 ते 1902 हा जो काळ आहे, साधारणतः 3-4 वर्षाचा काळ, या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात व्याख्यानं दिली संत साहित्यावर. संत साहित्याचं पुनरीक्षण केलं, मूल्यांकन केलं आणि समीक्षा केली. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या काळामध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचं म्हणजे रूप कसं असेल, मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष नावाचा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या भाषणाचं संकलन आहे. या भाषणामध्ये मराठीचा इतिहास कसा लिहिला जाऊ शकतो आणि मराठ्यांनी कोणती मर्दुकी गाजवलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक कार्य कोणतं, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह. आणि त्यात एक लेख आहे, मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथामध्ये एक लेख आहे, महाराष्ट्रातील संत महंत. आणि त्या लेखामध्ये त्यांनी संत साहित्याची समीक्षा केली. म्हणजे हा जो लहानसा पुस्तक आहे, याला ग्रंथ नाही म्हणतायत, तर वेदोक्त प्रकरण आणि संत साहित्य, हे जे हा जो निबंध आहे, तो मी 1999 मध्ये, सगळं मागे मागे चाललोय आपण, 1999 मध्ये धुळ्याला कासव आणि
मराठी संशोधन संस्था आहे. तर त्या संस्थेमध्ये एक शोध निबंध मी सादर केला होता. त्यात राजकीय विचारधारा आणि साहित्य, मराठी साहित्य या विषयावर 2 दिवसाचं चर्चासत्र होतं. त्यात मग वेदोक्त प्रकरण आणि संत साहित्य या शीर्षकाचा एक निबंध मी सादर केला. तो त्यांनी प्रकाशित केला. त्यांच्या त्या आमची श्रीवाणी या अंकामध्ये आपण जर पाहिलं की 2000 मध्ये ते प्रकाशित झालं. 1999 मध्ये हे चर्चासत्र झालं होतं. पुढे मग आम्ही याचं पुस्तकात रूपांतर केलं. वारकरी संप्रदायाबद्दलचा एक लेख त्यात टाकला. हे का केलं की लोकांना कळावं की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा आराखडा तयार केला. तो आराखडा करताना संत साहित्याची समीक्षाही केली. आता हा सगळा प्रकार सुरू असताना जे रानडे भाषण देत होते मराठीच्या इतिहासावर, त्याच काळामध्ये 1902 या वर्षी राष्ट्रगुरू रामदास नावाचा लेख राजवाड्यांनी लिहिला. एकीकडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे संत तुकारामांना शिवरायांच्या गुरुपदी बसवित होते, तशा प्रकारचं लेखन करते. त्याला उत्तर देण्याकरता प्रत्युत्तर म्हणून राजवाड्यांनी राष्ट्रगुरू रामदास नावाचा लेख लिहिला. आणि या लेखामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु रामदास कसे होते याचा उहापोह केला. माझ्या एका पुस्तकात त्यावर विस्तृत चर्चा आहे. शिवरायांचे गुरु रामदास होते काय, यामध्ये राष्ट्रगुरू रामदास हा लेख चुकीचा कसा आहे, अनैतिहासिक कसा आहे. ज्याला इतिहासाचार्य म्हणतो अशा इतिहासाचार्यांनी अनैतिहासिक काम केलं, इतिहासदृष्ट काम कसं केलं त्यावर चर्चा केलेली आहे. मवा धोंड यांचं एक पुस्तक आहे, चौथीचा चंद्र नावाचं. त्यामध्ये जाळ्यातील चंद्र नावाचं पुस्तक. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी राजवाड्यांनी किती चुका केल्या, अतिशय चुकीची विधानं केली आणि रामदासांना शिवाजी महाराजांच्या गुरुपदी बसवण्याकरता चुकीची मांडणी कशी केली या उहापोहा मवा धोंडाने केला. या लेखाच्या आधारे मी हा एक शोध निबंध त्या काळात लिहिला होता, शिवरायांचे गुरु रामदास होते काय. तर त्याचं स्वतंत्र पुस्तक आहे, त्यावर आपण केव्हा चर्चा करू. तर या ठिकाणी ह्या गोष्टी सांगणं फार महत्वाचं आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी नावाचं पुस्तक लिहिलंय, म्हणजे आत्मकथन केलंय. त्यात त्यांनी म्हटलं की रानडे हे ते न्यायाधीश होते, पण सकाळी उठून ते तुकाराम महाराजांचे अभंग गात असत. तुकाराम महाराजांचे अभंग गाणं, त्यांच्या अभंगाचं निरूपण करणं आणि त्यांच्यावर भाष्य देणं, व्याख्यान देणं असं काम ते करत होते. पुढल्या काळामध्ये राजवाड्यांनी जो प्रयत्न केला मराठीचा इतिहास लिहिण्याचा, तर त्याला आधार जो होता तो सुद्धा वेदोक्त प्रकरणच होतं. मराठ्यांचा इतिहास तर त्यांनी लिहिला नाही स्वतंत्रपणे, ते श्रेय त्यांना जात नाही, पण इतिहासाची साधनं मात्र त्यांनी बाहेर आणली. ते मोठं काम राजवाड्यांचं आहे, ते विसरता येत नाही. पण अशा या रणधुमाळीत जेव्हा 1902 हे वर्ष महत्वाचं यासाठी आहे, तर यावर्षी छत्रपती शाहू छत्रपतींनी आरक्षण धोरण अवलंबलं आणि 50% जागा त्या मागासवर्गीयांसाठी राखीव असाव्यात असा जो आदेश काढला, त्याच वर्षी राष्ट्रगुरू रामदास नावाचा लेख राजवाडे लिहिणं हे कशाचं प्रतीक आहे. म्हणजे ते टिळकाईट होते, टिळकांच्या अनुयायांपैकी होते. टिळक ज्या भंडारीच्या तुरुंगात होते तेव्हा राजवाडे म्हणाले की त्यांच्या जागी माझी नेमणूक करा, पण टिळकांच्या अनुयायांनी त्यांची नेमणूक केली नाही, कारण ते तापट स्वभावाचे होते, एक कल्ली होते, लोकांना माहित होतं. म्हणजे अशा तऱ्हेने राजवाडे यांनी टिळकांचे अनुयायी म्हणून जरी स्वतःला पुढे प्रोजेक्ट केला असला तरी ते ब्राह्मणांचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचेच फक्त पाठीराखे आहेत हे सिद्ध करणारा लेख या काळात केला, ज्या काळात शाहू महाराज अतिशय बिकट अवस्थेत जात होते. म्हणून जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38. या काळात शाहू महाराज अतिशय बिकट अवस्थेत जात होते. म्हणून या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकणारं हे छोटंसं पुस्तक आहे. आता हे पुस्तक उपलब्ध आहे. माझ्या हाती जी आवृत्ती आहे ती जिजाई प्रकाशननी हे पहिल्यांदा 2005 मध्ये प्रकाशित केलं. नंतर ते 6 जून 2008 मध्ये शिवराज्याभिषेक दिन, आणि आता त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असतील, आपल्याला हे पुस्तक वाचायला मिळू शकतं. तर या पुस्तकात संत साहित्य समीक्षेचं जे महत्वाचं धोरण जे आहे ते रानडेंनी कसं अवलंबलं त्याची चर्चा केली आणि संत चळवळीतून शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन केलं हा निष्कर्ष काढला.
रानडे यांचं जे विधान आहे ते त्याबद्दल खूप चर्चा अभ्यासकांनी केली. रानडे म्हणतात, त्यांचं जे मूळ इंग्रजी आहे ते, इट वॉज नॉट द वर्क ऑफ वन मॅन or of a succession of a gifted man. The foundation was laid broad and deep in the heart of the whole people, and unlike the Subedarship of Bengal, Karnataka, Oudh, and Hyderabad, the rise of the Maratha power was due to the first beginning of what one may well call द प्रोसेस ऑफ नेशन मेकिंग. म्हणजे हे निवळ एखादं संस्थान सांभाळण्यासारखं नव्हतं, तर राष्ट्राच्या निर्मितीचं कार्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. इट वॉज नॉट ए आउटकम ऑफ सक्सेसफुल एंटरप्राइज ऑफ एन इंडिव्हिज्युअल ऍडव्हेंचर. म्हणजे व्यक्तिगत शौर्याचे ते प्रतीक नव्हतं. इट वॉज द ऑफ हिवेल of the whole population strongly bound together by the common affinity of language, race, religion, and literature, and seeking further solidarity by common independent पॉलिटिकल एक्झिस्टन्स. म्हणजे राजकीय अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा तऱ्हेने साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिलं, धर्माचंही महत्व दिलं, आणि जो मराठा समाज आहे किंवा मराठा इथे रे शब्द वापरला, त्यांनाही प्रोत्साहन दिलं, मराठी भाषेलाही प्रोत्साहन दिलं. ह्या अनेक गोष्टी ज्या घडल्या ते ह्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमुळे आणि त्याच्या पाठीशी संत चळवळ होती. हा एक महत्वाचा निष्कर्ष त्यांनी मांडला. पुढे ते असं म्हणतात, दिस वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट ऑफ द काइंड अटेम्प्टेड इन इंडिया आफ्टर द डिसॅस्ट्रॉस पिरियड. डिसॅस्ट्रॉस शब्द आहे, ऑफ फॉरेन मुसलमान invasion. It was a national movement in which all classes cooperated. The strength of the organization did not depend on the temporary elevation of the higher classes, but it had depend hold on the vast masses of the rural population. म्हणजे सर्वसाधारण गावखेड्यात राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ही मोठी प्रेरणादायी घटना घडली. रानडेंनी हे एक महत्वाचं काम केलं की संत चळवळीतून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं. हा जो निष्कर्ष आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि पुढे रानडे म्हणतात, ते म्हणतात, जन्मजात उच्च निश्चितेच्या ब्राह्मणी संकल्पनांना सुरुंग लावण्याचं ऐतिहासिक कार्य वारकरी संप्रदायाने केलं. ते असं म्हणतात. डॉक्टर गाडगीळ, सरा गाडगीळ यांनी यावर पुन्हा भाष्य केलं. त्यांनी एक ग्रंथ लिहिला, त्यांच्या पीएचडीचाच तो ग्रंथ आहे. त्यामध्ये काही निष्कर्ष काढले आहेत. 13व्या शतकात ज्या काही सुधारणा झाल्या त्याच्या मुळाशी रामदेवराव यादवांची राजवट होती. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संत तुकाराम यांचं जे मोठं कार्य वारकरी संप्रदायाला कळस चढवण्याचं कार्य झालं, त्याला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे, असा एक निर्णय जो रानडेंनी काढला. त्यावर आधारित हा लेख आहे. आता याच ठिकाणी राष्ट्रगुरू रामदास या जो ग्रंथ आहे राजवाड्यांचा, त्याची चर्चा आली आहे. त्या चर्चेत मवा धोंड यांचं जे विधान आहे, जाळ्यातील चंद्र या त्यांच्या शोध ग्रंथात ते आलाय. ते म्हणतात, दासबोध रचना काळाचे महत्व जाणले इतिहासाच्या. त्याचा काळ किती महत्वाचा आहे, ओढून ताणून तो काळ आणि स्वराज्याची स्थापना या गोष्टी त्यांनी जोडल्या. पण ते म्हणतात खोटं, हे खोटं काम केलं राजवाड्यांनी, पण खोटेपणाने. दासबोध रचना जेवढी शिवकार्यपूर्व ठरवता येईल तेवढी ठरवण्याचा चंग बांधून तो काळ 1644 ते 1660 असा निश्चित केला आहे. खूप राजवाडे यांच्या ह्या बदमाशांबद्दल मग पुढे लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी सुद्धा त्यांच्या राजवाडे लेख संग्रह या ग्रंथात म्हटलाय. तर या सगळ्याची चर्चा आपण पुढे केव्हा तरी करणार आहोत. तर शिवाजी महाराजांच्या प्रत्येक हालचाली मागे रामदासांची प्रेरणा होती, अशा प्रकारचं लेखन राष्ट्रगुरू रामदास या ग्रंथामध्ये, या लेखामध्ये, तो ग्रंथ नाही आहे पण या लेखामध्ये त्यांनी मांडला. ग्रंथमाला नावाचं विजापूरकरांचं जे साप्ताहिक होतं त्याच्यामध्ये हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात वेदोक्त कर्म मीमांसा नावाचा एक ग्रंथ आहे, लेख आहे. त्यातही टिळकांनी जे काही विधानं केली त्याचाही परामर्श या ठिकाणी घेतलाय. अनेक गोष्टीचे बारकावे, अफजल खानांना मारण्याकरता शिवाजी महाराजांनी जी मोहीम आखली त्या मोहिमेमागे सुद्धा रामदासांची प्रेरणा होती,
अशा प्रकारची चुकीची मांडणी राजवाड्याने केली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जे शिवाजी महाराज करायचे ते रामदासांना विचारून करायचे. हा सगळा प्रकार राष्ट्रगुरु रामदासांनी का केला आणि त्यांना या ठिकाणी मराठ्यांच्या विरोधात वातावरण तयार करायचं होतं आणि ब्राह्मणांना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी बसवायचं होतं. तर असा जो प्रकार झाला म्हणजे संत साहित्य समीक्षेमध्ये अनेक विकृती ज्या पुढल्या काळात आल्या त्याला कारणीभूत राष्ट्रगुरु रामदास हे हा लेख महत्वाचा आहे. या ठिकाणी एक वाक्य आलेलं आहे ते माझं आहे. अर्थात या सर्व विवेचनातून विलोक्त प्रकरणाचा प्रतिकार करण्याकरता विद्वान म्हणवणाऱ्यांनी आपली पातळी सोडली होती. त्याचप्रमाणे संत साहित्याच्या समीक्षेचा प्रारंभही या प्रतिकाराचे शास्त्र म्हणून झालेला आहे. पुढील सर्व समीक्षा व्यवहारावर या शास्त्राने बरीच हुकूमत गाजवली हे निश्चित. इतिहासाचार्य राजवाडे यांच्यासारख्या साक्षेपी संशोधकाने इतिहासाला कलाटणी देणारे लिखाण करून ते सत्याच्या नावाने पुढे आणावे ही तर साऱ्या इतिहास संशोधनाला विकृत वळण देणारी घटना आहे. त्यांचं निवासस्थान धुळ्याला राजवाडे राहायचे. तेथील शंकरराव देव समर्थ भक्त होते. त्यांनी आपल्या रामदास आणि रामदासी या मासिकात राजवाड्यांची ओढणारे लिखाण केलं. पुढे पाव शतक ते केलं म्हणजे 25 वर्ष केलं. त्याला प्रत्युत्तर देणारे लिखाण विविध ज्ञान विस्तारमधून नरफाटकाने केलं. त्यामुळे जो धुरळा उडाला त्यातून रामदास तुकाराम हे दोन तट संत साहित्य समीक्षेत निर्माण झाले. सोबतच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही चरित्राला मलिन करणारं लिखाण त्या काळात आलं. म्हणजे शिवचरित्राला जे विकृत वळण जे पुढल्या काळात मिळालं त्याला कारणीभूत सुद्धा विलोक्त प्रकरणात जो धुरळा उडाला हा कारणीभूत आहे. हा एक निष्कर्ष या ठिकाणी मी मांडलाय. तर ज्यांना आणखी सखोल अभ्यास करायचा आहे त्यांनी आता हे पुस्तक काही खूप मोठं नाही पण या पुस्तकात काही दिशादर्शन दिलेलं आहे की कोणी कोणी काय काय केलं, त्या काळात कशा विकृती निर्माण झाल्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारचा एक हा लेख आहे आणि विदुक्त प्रकरण त्याला कारणीभूत आहे. या विदुक्त प्रकरणाला कारणीभूत टिळक असो की मग त्यांचे सहकारी शिवराम महादेव परांजपे, बालाकार बोपटकर, नरसिंह चिंतामण केळकर, दादासाहेब खापर्डे या सगळ्यांची पाचवी किती खालावली होती एवढं सांगण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केलाय. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा शाहू छत्रपतींच्या स्मृतींना अभिवादन करतो. जय शाहू, जय भीम आणि जय महात्मा फुले. महात्मा फुले, शाहू छत्रपती आणि बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्याही स्मृतींना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.